नमस्कार मंडळी. तर मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर. सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ. तर खूप दिवसांनी म्हणजे 15-20 दिवसांनी आज व्हिडिओ येतोय. फार दिवस झाले व्हिडिओच आला नाही. बहिणीचं लग्न होतं गावी, तर तिथं गेलेले होते म्हणून त्याच्यात काही वेळच भेटला नाही. म्हणून म्हटलं जाऊ देत. शॉर्ट वगैरे टाकलेले आहेत, मी एक टाकत असते रोज, पण लॉंग व्हिडिओ काही टाकलाच नाही. तर हा व्हिडिओ मी आधीच शूट केलेला, पण अपलोडच झाला नाही तो. म्हणजे माझ्याकडनं म्हणजे वेळच नव्हता मला, खरं म्हणायला गेलं तर. बाळामुळं काही जमतच नव्हतं. लग्नाचं पण होतं आणि बाळामुळं पण काही जमत नाही एवढं. म्हणून मग चला म्हटलं आज टाईम भेटला आहे, रिलॅक्स झाली आहे, तर चला म्हटलं आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर काय झालं माहिती आहे का, हा गवती चहा आहे आणि खूप सारा आणला होता सासूबाईंनी मार्केटमधून. तर म्हटलं हा लगेच खराब होईल, तर मी असं एक डब्बा घेतला आहे व्हेजिटेबलचा आणि त्याच्यातच मी सगळं जो आहे कट करून व्यवस्थितपणे ठेवून देणार आहे, की जेणेकरून 1 महिनासुद्धा आपण टिकू शकतो याला व्यवस्थितपणे ठेवला तर. असा जर तुमच्याकडे जास्त असला तर तुम्ही असं डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, काहीच होत नाही आणि खूप दिवस आपण वापरूसुद्धा शकतो. आणि गवती चहा टाकल्याने चहासुद्धा खूप टेस्टी होतो. मलासुद्धा खूप आवडतो चहा पिण्यासाठी. म्हणजे पहिला एक वेगळाच असा आनंद येतो खरंच, आणि खूप छान अशी टेस्टसुद्धा येते चहाची. तर मला तर खूप आवडतो गवती चहा. अद्रकपेक्षा मला गवती चहा जास्त आवडतो, म्हणून मी व्यवस्थितपणे ठेवून दिलेला. आणि जे उन्हाळी पदार्थ बनवलेले होते मी, चकली वगैरे, ते सुद्धा वाळून वगैरे गेलेले होते. म्हटलं चला तेच भरून देऊयात. तर त्याच्यासाठी मी आहे ना हे 2 डबे काढलेले आहेत आणि ते स्वच्छच होते, पण तरी पण वाळवणे पदार्थ एकदाचे भरले म्हणल्यावर ते काय आपण घडी काढत नाही आणि हे करत नाही, म्हणजे 3-4 महिने तरी आपण काढत नाही. मग म्हणून म्हटलं चला डबे सगळे व्यवस्थित साफ करूयात. घासून वगैरे घेतले आणि त्याच्यात मी भरून देणार होते. आणि डबे काही एवढे खराब नव्हते, कारण मी काय जे झाकण असतात डब्यांचे त्यांना पेपर लावत असते, त्याच्यामुळं काय होतं एवढे डबे खराब होत नाहीत. किती पण आपलं किचन वगैरे पॅक असलं तरी बारीक धूळ येतच असते आणि भांडेसुद्धा खूप खराब होत असतात. ट्रॉल्या वगैरे असल्या तर काही नाही, पण ज्याचं नॉन मॉड्युलर किचन आहे त्यांचे भांडे खराब होतातच किती पण घासले तरी. म्हणूनच अशी काळजी घ्यावी लागते. पण पेपर वगैरे आणि प्लास्टिकची पिशवी जर आपण कवर केली डब्यांना तर काहीच नाही होत, जसेचे तसेच डबे राहतात. पण फक्त आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. हे डबे मी धुवून चुवून घेतले आणि वाळूनसुद्धा घेतलेले आहे चांगल्यापैकी. जास्त वेळ अर्धा 1 तास चांगल्या हवेत वाळून घेतले. त्याच्यानंतर कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतले, कारण कसं आपले वाळवणे पदार्थ आहेत ते खराबसुद्धा व्हायला नको, म्हणून डबेसुद्धा व्यवस्थित घासून पुसून घेणे गरजेचं आहे. आणि इथं जे आहे ना मी 2 डब्यात भरून दिलेले आहेत. 1 डब्यात काही येणार नाही म्हटलं तरी 2 डबे केले आणि ते मी वरती ठेवून देणार आहे, कारण कसं हे इकडच्या जे मांडणी होती त्याच्यावरचे डबे पूर्ण फुल झालेले आहेत, इकडं काही जागा नाही, म्हणून मग वरती ठेवावं लागले. सगळी जी बारीक कामं होती माझी करायची ती मी करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतरनं मला करायचा होता स्वयंपाक. बाकीची जी कामं असतात तीसुद्धा करायची असतात, म्हणून मी जे मला वेळ भेटतो त्याच्यात मी हे कामं करत असते. काही भरायचं असलं, काही कट करायचं असलं, फ्रीजमधलं काही व्यवस्थित ठेवायचं असलं, अशी जी कामं असतात ती सगळी मी मोकळ्या वेळेत करून घेत असते. आणि स्वयंपाकमध्ये आज काय जास्त नव्हते करणार, साधन सोपा खिचडी भात करायचा होता. म्हणजे आमच्या घरी खिचडी भात काय एवढा होत नाही, आठवड्यातून एकदा मी करते. ते पण का की मला आवडतो म्हणून मी करत असते. घरात म्हणजे केलं तर सगळे खातात, पण आवडीने कोणीच करायला लावत नाही, आवडीने फक्त मीच करते. मला खूप आवडतो खिचडी भात, म्हणूनच म्हटलं चला करूयात आज. ते खिचडी भातामध्ये काय मी सिंपलच करते. आपलं कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा हे टाकते आणि त्याच्यानंतरनं बटाटा माझा खूप असा आवडीचा विषय आहे. बटाटा मला प्रचंड आवडतो. मी कोणत्या पण भाजीत बटाटा टाकला तर मी खाऊ शकते. आणि बटाटा होतोसुद्धा ॲडजस्ट कोणत्या पण भाजीत. जर भाजी थोडी कमी असली तर आपण एकच प्रेफर करतो बटाटा.
तर असं मला बटाटा खूप आवडतो. बटाटा असू देत, टोमॅटो असू देत, मी प्रत्येक भाजीत वापरत असते. आणि हा एव्हरेस्ट मसाला थोडा मी चवीसाठी वापरते, कारण कसं आपला घरचा मसाला किंवा लाल मसाला टाकला तर त्याच्यात हा आपण 1 चम्मच भाजीत किंवा काही पण करू देत त्याच्यात 1-1.5 चम्मच जरी आपण एव्हरेस्ट मसाला टाकला तर भाजी खूप अशी भाजी असू देत, खिचडी भात असू देत, खूप असं टेस्टी आणि चविष्ट लागते चव. म्हणून मी एव्हरेस्ट मसालासुद्धा वापरत असते. आणि खिचडी भातसाठी आहे ना, मी इथं पाणी गरम करून घेत असते, कारण कसं चवसुद्धा छान येते आणि आपला टाईमसुद्धा वाया जात नाही. गॅस सारखंच आहे, तिकडं आपण पाणी तापवतो, इकडं खिचडी भात लवकर होतो, पण मग आपला वेळ आहे ना तो वाचत असतो गरम पाण्याने. आणि टेस्टसुद्धा आपली छान येते स्वयंपाकाला. म्हणून मी जेवढं मला जमेल तेवढं मी गरम पाणी करूनच टाकत असते भाजीत किंवा खिचडी भातमध्ये काही असू देत. मी थोडं गरम पाणी करून घेते, मगच टाकते. आणि त्याच्यानंतर नाही इथं पाणी उकळ आले पाण्याला आणि लगेच मी जे आहेत तांदूळ वगैरे धुवून टाकून दिले. म्हणजे कसं पाण्याला उकळी येऊन दिली की मग शिट्टी पटापट होऊन जातात 2-3, आणि पाणी वगैरे वरती येत नाही, टेन्शन राहत नाही. म्हणून मग मी पाण्याला उकळी येऊन देते. आणि आपले तांदूळसुद्धा जास्त वेळ राहून असे तुटून जात नाही. असा पूर्ण तांदूळ असा मस्त होतो खिचडीमध्ये उकळल्या पाण्यात टाकला तांदूळ तर. त्यामुळे सगळं पाणी उकळून देते, त्यानंतर मग टाकते आणि बंद करून शिट्ट्या लगेच मी पटापट 2-3 शिट्ट्या काय लगेच 5 मिनटंसुद्धा लागत नाही, लगेच होतात. त्यानंतर ना इथं खिचडी भातसोबत काय मग तोंडी लावायला काही ना काही पाहिजे, तर त्याच्यासाठी मी इथं कांदा तर मला खूप आवडतो खिचडी भातसोबत. कांदा मला कोणत्या पण भाजीसोबत आवडतो असतो, मी कोणत्या पण भाजीसोबत खाते, कांदा मला खूप आवडतो. आणि त्याच्यानंतर जे उडीद पापड होते ते मी भाजून घेतले. आणि थोडंसं मी जो ठेचा आहे ना, ठेचा नाही म्हणता येणार त्याला, मिरची म्हणतात, आणि कोणी खुडासुद्धा म्हणतं, पापडाचा खुडा, मिरची, वेगवेगळी भाषा, वेगळे बोल. तर आम्ही खुडा पण म्हणतो, मिरची पण म्हणतो, मी तर चटणी म्हणते, पापडाची चटणी. तर ती मी करणार आहे. निम्मी पापड असेच खायला राहून देणार आहे. म्हणजे ही ट्रेक आहे ना, थोडे तेल टाकायचं आणि त्याच्यात मस्त असे फ्राय करून घ्यायचे, कारण भाजल्यापेक्षा मला असे फ्राय केलेले छान आवडतात, खूप छान असं क्रिस्पी होतात. तेलसुद्धा आपलं जात नाही, कमी तेलात आपण म्हणजे तळू शकतो. पापडमध्ये सुद्धा जास्त तेल येत नाही आणि आपलंसुद्धा जास्त तेल वाया जात नाही. तर ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही. तव्यावर 1 भाजीचं तेल टाका, त्याच्यातसुद्धा तुम्ही पूर्ण पापड असा तळू शकतात. त्याच्यासाठी त्यानंतर मी काय केलं, पूर्ण पापड 2-3 जे आहे कडक होऊन दिले आणि मस्त असे चुरून घेतले. मला थोडं तिखट लागतं म्हणून तिखट मी थोडं जास्त घातलेलं आहे. पूर्ण लाल चटणी दिसते आणि छानपैकी अशी छान चटणी माझी तयार झालेली आहे.